नमस्कार मम्मीज, आज आपण बाळासाठी ड्रायफ्रूट्स पावडर पाहणार आहोत जे मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त आहे आणि बाळाचं वजन वाढीसाठी उपयुक्त आहे। बरेचसे याचे फायदे आहेत। कसं बनवायचं, कधी सुरू करायची, किती द्यायची आणि याचे जबरदस्त फायदे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। इथे मी 1 वाटी काजू घेतले आहेत, 1 वाटी बदाम घेतले आहेत व इथे पिस्ता मी थोडाच घेतलेला आहे। आज माझ्याकडे एवढाच पिस्ता होता म्हणून मी एवढा पिस्ता घेतला आहे। एवढा पण इनफ आहे आपल्यासाठी। आता आपल्याला हे सगळं रोस्ट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पहा, कारण की बाळासाठी कुठलेही पदार्थ देत असताना, कुठलेही काही देत असताना पूर्ण डिटेल जाणून घ्यायची आणि नंतरच आपण ते गोष्टी करायला लागायची। आपल्याला इथे अगोदर बदाम रोस्ट करून घ्यायचे आहेत। बदाम आपण रोस्ट करून घेणार आहोत, जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला, अगदी त्याचं मॉइश्चर जाईल एवढंच आपल्याला भाजायचं आहे, फक्त ओलावा जाईल इथपर्यंतच। बदामाचे खूप सारे फायदे आहेत। मेंदूच्या विकासासाठी मदत करतं, स्मरणशक्ती सुधारते, बाळ ॲक्टिव्ह राहायला मदत होते आणि कॅल्शियममुळं हाडं मजबूत होतात। बदाममध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्वचा आणि केसांसाठी पण बेबीसाठी चांगलं आहे। आता आपण इथे काजू घेणार आहोत। याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे वजन वाढीस मदत करतात। एनर्जी बूस्टर हे फूड आहे। आयर्न रक्त वाढायला मदत करतं, थकवा कमी करतं। बदाम वाढत्या वयात बॉडी डेव्हलपमेंटसाठी उपयोगी आहे, जसं की बाळ वाढत जातं त्यासाठी आपल्याला त्याचा आहार पण तसं बदलणं गरजेचं असतं। नंतर इथे बघा काजू पण आपले हे फ्राय होत, काजू पण इथे आपण रोस्ट करून घेत आहोत आणि इकडे माझे बदाम मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। कुठला पण पदार्थ काढताना तुम्ही अगोदर याच्यामध्ये काढा, स्टीलच्या प्लेटमध्ये काढा, कारण तो बराचसा गरम असतो त्याच्यामुळे। आता इथे काजू मी रोस्ट करून घेते। काजू बाळाचं वजन आणि ताकद वाढायला मदत करतं। बघा बाळ जसं जसं मोठं व्हायला लागतं तसं तसं त्याची भूक पण वाढायला लागते आणि आपण बाळाला सकस आहार दिला, चांगला आहार दिला तर बाळ अजून जास्त ॲक्टिव्ह राहतं, हुशार होतं आणि अगदी किरकिरी वगैरे त्याची बरीचशी कमी होती। हा माझा पर्सनल अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझं बाळ वारंवार कधीच आजारी पडत नाही, याचं कारण हे पण असू शकतं की मी त्याला चांगला आहार देते त्याच्यामुळे। आणि आपण हे पण छान असं रोस्ट करून घेऊयात, खूपच जास्त भाजू नका, नाहीतर ना असं करपट एक वास येत असतो आणि नंतर ना याला तेल पण सुटायला लागतं, त्याच्यामुळे खूप जास्त भाजायचं नाही आपल्याला। आणि आता आपण पिस्ता भाजून घेऊयात। मी पिस्ता अगदी थोडाच घेतला होता, एवढंच होतं माझ्याकडे। आणि पिस्ता घेताना एक मात्र लागते, सॉल्टेड वगैरे असतात ना ते नाही घ्यायचं आपल्याला, प्लेन पिस्ता जो असतो तो घ्यायचा आहे। पिस्ता छोटा दिसतो पण गुणांनी खूप मोठा आहे बरं। प्रोटीन भरपूर असतं याच्यामध्ये, स्नायू मजबूत होतात, पचन सुधारतं आणि इम्युनिटी वाढायला मदत करतं। त्याचबरोबर डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगलं आहे। आता आपण हेही छान रोस्ट करून घेऊयात आणि दोन्ही पण आपल्याला थंड झाल्यानंतर नंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला थंड होऊ द्यायचं। आणि इकडे हे पण पिस्ता पण आपला तोपर्यंत ड्राय होत आहे, रोस्ट करत आहोत त्याला। आता बाळाला कसं द्यायचं काय वगैरे हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि पहा आपली इथे रोस्ट झालेलं आहे तिन्ही पण हे। आणि आता आपल्याला याची पावडर करून घ्या, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पावडर करा। जसं की आपण बघा पेज बनवतो, खीर बनवतो, रवाचा शिरा बनवतो, कधी कधी ओट्सची खीर बनवतो, केळ कधी मॅश करून आपण बाळाला देत असतो, कधी शिजून वगैरे। 6 महिन्याचं बाळ वगैरे असेल, 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बाळाला हे पावडर द्यायचं आहे आपल्याला, तेव्हा तुम्ही हे बाळाला देऊ शकता। अगदी थोडं थोडं करून ना आपल्याला मिक्सर बंद चालू करून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। आणि ते छान अशी बारीक मी फाईन इथे पावडर केली आहे, तुम्हाला जेवढी बारीक होईल तेवढी तुम्ही करू शकता। आणि बघा तुम्ही जर पहिल्यांदाच बाळाला पावडर देत असाल ना ही ड्रायफ्रूटची, सुरुवात फक्त चिमूटभरपासून करा, नंतर हळूहळू अर्धा चमचा, रोज नाही, आठवड्यातून 3-4 वेळा पुरेसा आहे। आणि महत्त्वाची टिप्स तुमच्यासाठी, 6 महिने आधी बाळाला देऊ नका, पहिल्यांदा दिल्यावर ॲलर्जी आहे का बघा, पूर्ण सुकामेवा तुकडे देऊ नका, जास्त प्रमाणात देऊ नका। आणि एक महत्त्वाचं पुढे मी तुम्हाला सांगते। आणि पहा इथे पावडर आपण एका प्लेटमध्ये, कारण मिक्सरमधून काढलं थोडंसं गरम होतं म्हणून प्लेटमध्ये काढायचं आणि थोड्या वेळाने याला भरून ठेवायचं। एखादी छान अशी एअरटाईट भरणी बघायची आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। मी ह्या भरणीमध्ये टाकून घेते। आणि एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी,
फॅमिलीमध्ये नट ॲलर्जी असेल ना तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण मम्मी म्हणून नेहमी बाळाला बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो आणि घरचं शुद्ध आणि प्रेमाने बनवलं यापेक्षा चांगलं काहीच नसतं. मी रोज बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते नवनवीन. बेबीसाठी खूप सारे फायदे असतात. बेबीच्या वेट गेन रेसिपी असते, अजून बऱ्याचशा रेसिपी मी शेअर करत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मी जे माझ्या बाळाला देते मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जी अगोदर मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल ते अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, आपल्या बाळाला सकस आहार द्या आणि जास्त दिवस याला ठेवू नका. अगदी 10 ते 12 दिवस पुरेच आहे. जास्त दिवस ही पावडर आपल्याला वापरायचं नाही आहे. चला, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेबीची रेसिपी